नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला शिकवत होते मागच्या व्हिडिओमध्ये मी लेसन क्लास 8चा लेसन नंबर 1 शिकवत होते। त्याचा 1 पॉइंट प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट केला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 करणार आहे। ठीक आहे, त्याच्या आधी बघूया काही टर्म। ठीक आहे, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे रॅशनल नंबरचा डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे पॉइंटमध्ये कसं लिहायचं। ठीक आहे, इफ वी यूज द डेसिमल फ्रॅक्शन while dividing the numerator of the rational number by denominator म्हणजे जर आपण न्यूमरेटरला जे आपलं रॅशनल नंबरला जर त्याच्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरले ने डिवाइड केलं तर वी गेट डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे आपल्याला काय मिळते, त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन मिळते त्या रॅशनल नंबरचं। फॉर एक्झाम्पल 7/4 इज इक्वल्स टू, याचा आन्सर काय येईल म्हणजे जर आपण या 7ला 4ने डिवाइड केला त्याचा आन्सर काय येईल 1.75। ठीक आहे, इन दिस केस आफ्टर डिवाइडिंग 7/4 म्हणजे या केसमध्ये जर 7ला आपण 4ने डिवाइड केलं द रिमाइंडर इज 0 म्हणजे जर आपण डिव्हिजन केली तर आपली रिमाइंडर काय येते 0 येते। हेन्स द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड म्हणजे आपली प्रोसेस संपून जाते ना। आपण डिव्हिजन पण कशी करतो, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डिव्हिजन करतो। जेव्हा काय होते रिमाइंडर 0 येते तेव्हा आपली जे डिव्हिजनची प्रोसेस असते ते काय होऊन जाते, एंड होऊन जाते। ठीक आहे, सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय म्हटलेलं आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म केव्हा होतो, जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो तर आपली रिमाइंडर काय येते 0 येते म्हणजे आपली डिव्हिजन संपून जाते, ते त्याला काय म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। ठीक आहे, we know that every rational number can be written in a non-terminating recurring decimal form। आता हे बघा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म कसा असतो। ठीक आहे, हे बघा मी सोप्या पद्धतीने समजून सांगते, लक्ष द्या। हे बघा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे ज्यामध्ये डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर 0 येते त्याला काय म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। ठीक आहे, आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये काय होते, रिमाइंडर इज नॉट 0 म्हणजे काहीतरी नंबर येईल म्हणजे 0 येईल का, रिमाइंडर नाही। ठीक आहे, हे बघा। ठीक आहे, आता हे बघा काय आहे 7/4। ठीक आहे, हे एक्झाम्पल घेतलं। आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला हे काय रॅशनल नंबर दिलेला आहे 7/4, आपल्याला याचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे। ठीक आहे, तर काय करतो आपण 4ने 7ला डिवाइड करावं लागेल। ठीक आहे, डिव्हिजन सिम्पली येते सर्वांना। ते बघ आता आपल्याला एकच डिजिट दिलेला आहे म्हणून इथं काय देते मी डेसिमल पॉईंट देते आणि इथं 0 देते। ठीक आहे, हे 0 तुम्ही किती पण देऊ शकता, आपल्याला जेवढे रिक्वायर्ड आहेत म्हणजे जेवढ्या यांची गरज आहे तेवढे देऊ शकता। ठीक आहे, आता हे बघा करा 4 × 1 = 4 काय होते -4 7 - 4 3। हे बघा 4ने 7ला डिवाइड करायचं आहे, 4 × 1 = 4 काय होईल 7 - 4 3। ठीक आहे, आता इथं डेसिमल पॉईंट दिलेला आहे तर इथं पण काय करायचं डेसिमल पॉईंट द्यायचं। ठीक आहे, ज्या डिजिट नंतर दिलेला आहे त्या डिजिटच्या डिव्हिजन नंतर देऊन द्यायचं। ठीक आहे, आता ह्या काय करते मी 0 खाली घेते। ठीक आहे, काय येईल इथं 3 0 30। ठीक आहे, आता 4च्या टेबलमध्ये 30 येतात का, नाही येत, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता येतो 4 × 7 = 28। परत काय करायची सबट्रॅक्शन काय 2। ठीक आहे, तर पहिले परत काय घेते, जो वरचा 0 आहे आपला तो काय घ्यायचा खाली घ्यायचा, 4 × 5 = 20। ठीक आहे, काय ते आन्सर 0 0। हे बघा आपली डिव्हिजनची जे आन्सर आहे ते काय रिमाइंडर काय आली 0 आली म्हणजे काय आलं आपलं जे 7/4चा डेसिमल फॉर्म काय आला 1.75 म्हणजे कोणता फॉर्म झाला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे रिमाइंडर काय आली आपली 0 आली म्हणजे काय झाला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। मी आणखी एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगते। ठीक आहे, काय दिलेलं आहे आपल्याला रॅशनल नंबर 7/6 काय करावं लागेल 6ने 7ला डिवाइड करावं लागेल। ठीक आहे, काय देते 7 पॉईंट देते आणि 0 देते डेसिमल पॉईंट। ठीक आहे, काय 6 × 1 = 6 करा तो 7 - 6 1।
ठीक आहे. आता इथं डेसिमल पॉईंट आहे तर इथं पण डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे. काय येईल 0, काय येईल 6 1 6. ठीक आहे. काय येईल 10 - 6 4. ठीक आहे. आता परत वरचा जो 0 आहे आपण जशी डिव्हिजन करतो तशीच करायची. हे करायचा. काय येईल 6 6 36. काय राहते आन्सर परत 4 येतो. म्हणजे परत काय जो वरचा 0 घेतला तर आपण काय येते आपलं 40 येते. ठीक आहे. म्हणजे इथं काय येते परत 6 येते डिव्हिजन. परत काय येईल इथं 36. परत काय येतो 40 - 36. आन्सर इज 4. म्हणजे काय होतं आहे आपली जी ही प्रोसेस आहे ती काय होत आहे रिपीट होत आहे. म्हणजे आपलं आन्सर काय आलं 7/6. म्हणजे याचा आन्सर डेसिमल फॉर्म काय आला 1.1666. 66 रिपीट होत आहे ना. ठीक आहे. मग यालाच कसं लिहायचं 1.16. कोणता नंबर रिपीट होत आहे 6 नंबर रिपीट होत आहे म्हणून काय 6 वर बार द्यायचा. या डॉटलाच काय म्हणतात बार. म्हणजे 6 काय होत आहे रिपीट होत आहे. म्हणजे यालाच काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे रिमाइंडर 0 येते का याच्यामध्ये नाही. हे बघा आपण जे आता बघितलं एक्झाम्पल त्यामध्ये रिमाइंडर आली का 0. आपलं जे क्वेश्चन आहे म्हणजे आन्सर येतच नाही. पूर्ण संपला का क्वेश्चन काय येतं रिमाइंडर काही ना काही येतच आहे. नंबर येत आहे एक. ठीक आहे. समजलं. मी आशा करते की सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. हे बघा काही एक्झाम्पल दिलं आहे इथं 7/6 = 1.166. हे आताच आपण एक्झाम्पल घेतलं. काय झालं एक्झाम्पलमध्ये 6 रिपीट होत आहे म्हणून काय लिहिलं 1.16 बार. ठीक आहे. कोणता फॉर्म आहे मग हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. ठीक आहे. हे बघा 5/6 0.8333. काय होत आहे 3 रिपीट होत आहे म्हणून कसं लिहिलं त्याला 0.83 बार. ह्या बारचा मिनिंग काय होतो जो हा नंबर आहे तो काय होत आहे कंटिन्युअसली रिपीट होत आहे. ठीक आहे. बघा थर्ड नंबर -5/3 = -1.666. सेम नॉन टर्मिनेटिंग फॉर्म आहे. आता बघा 4 नंबरचा 22/7 = काय आलं 3.142857. आता बघा याचा आन्सर कसं लिहिलं 3.142857. आता इथं डॉट दिला का नाही दिला आहे. बघा कोणत्या नंबर नंतर हे होतं आहे बघा इथपर्यंत काय होतं आहे येतं आहे आणि सेम काय होतं आहे 1 पासून परत रिपीट होत आहे म्हणून काय दिलं या नंबरवर पूर्ण बार दिला. ठीक आहे. हे बघा 23/99 काय ते 0.2323. म्हणजे 23 काय होतं आहे रिपीट होतं आहे म्हणून 23 वर पूर्ण बार दिला. ठीक आहे. बघा खाली सिमिलरली अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटन ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मला काय करू शकतो आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे 7/4चा आन्सर काय ते 1.75. ठीक आहे. हा टर्मिनेटिंग फॉर्म आहे. मग याला नॉन टर्मिनेटिंगमध्ये कसं लिहू शकतो काय 5च्या नंतर 0 0 देऊन द्यायचे म्हणजे 0वर काय येईल बार येईल. म्हणजे हा कोणता झाला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. चला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 बघूया. चला तर प्रॅक्टिस सेट 1.3 काय दिलेला क्वेश्चन राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ डेसिमल फॉर्म. आपल्याला काही रॅशनल नंबर दिले त्याचे आपल्याला काय काढायचे डेसिमल फॉर्म काढायचे. ठीक आहे. आता बघा 9/37. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे 37चा टेबल पाहिजे. हे बघा मी इथं रफमध्ये 37चा टेबल बनवून घेतलेला आहे. ठीक आहे. आता 37 9ला डिवाइड होते का नाही होत. छोटा नंबर आहे म्हणून कशाने करावं लागेल 0नी. ठीक आहे. आता आपला 1च डिजिट आहे त्याच्यानंतर काय देते मी डेसिमल पॉईंट देते आणि इथं काय देते 0 देऊन देते. ठीक आहे. किती पण घेऊ शकता तुम्ही जोपर्यंत आपल्याला हे त्याचं काही मिनिंग नाही चेंज होत त्या याचं. ठीक आहे. आता काय येईल 0ने डिवाइड केलं म्हणजे 9 - 0 9. आता इथं डेसिमल पॉईंट आहे म्हणून इथं पण काय देते डेसिमल पॉईंट देऊन देते. ठीक आहे. आता हा परत काय होईल 0 खाली येऊन जाईल काय आलं 90. ठीक आहे. आता बघा 37 2 × 74 म्हणजे काय 2 × 74 सबट्रॅक्शन करा काय येईल 6 1. ठीक आहे. इथं काय ते 10 10 - 4 6 आणि इथं काय राहते 8 8 - 7 1. ठीक आहे. आता परत काय घेते जो वरचा 0 आहे तो काय येईल खाली येऊन जाईल 160.
ठीक आहे. 160 आहे का टेबलमध्ये? नाही आहे. त्याच्यापेक्षा छोटा नंबर कोणता आहे? 148 म्हणजे काय येईल? 37 4 जा 148. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन करा. काय होईल? 10 इथं करेल 5. 10 - 8 2 5 - 4 1 आणि 0. ठीक आहे. आता परत काय घेते? वरचा जो 0 आहे तो खाली येऊन जाते. ठीक आहे. आता 120 आहे का टेबलमध्ये? नाही आहे. काय आहे? त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर 111 म्हणजे 37 3 जा 111. ठीक आहे. सबट्रॅक्शन करा. इथं काय होईल? 10 इथं राहील 1. 10 - 1 9 1 - 1 0 0. ठीक आहे. आता परत काय येईल? वरचं 0 येऊन जाईल खाली. काय राहिलं? 90 म्हणजे काय येईल? परत 90 आहे ना? आहे का? नाही. 90पेक्षा छोटा नंबर 74 म्हणजे 37 2 जा 74. काहीतरी रिपीट दिसत आहे का? बघा बरं. काय येईल? 60 म्हणजे काय होत आहे? परत हाच नंबर काय होत आहे? रिपीट होत आहे. ठीक आहे. बघा तर काय येईल आपला डेसिमल फॉर्म? 9/37चा डेसिमल फॉर्म काय? 0.2243 आणि बार. काय होत आहे? हीच जी परत प्रोसिजर आहे ती काय होत आहे? पुन्हा रिपीट होत आहे. ठीक आहे. तर काय येईल आपलं? हे आन्सर येईल. ठीक आहे. कोणत्याला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. ठीक आहे. ते बघा काय कसं लिहून घ्यायचं? द डेसिमल फॉर्म ऑफ 9/37 इज 0.243 बार. ठीक आहे. समजलं क्वेश्चन? आधी काय करायचं? रफमध्ये जो टेबल दिलेला आहे तो बनवून घ्यायचा आणि सॉल्व करायचा. हे बघा सेकंड काय दिलेलं आहे? 18/42. आता 18ने काय करावं लागेल आपल्याला? 42ने आपल्याला 18ला डिवाईड करावं लागेल. ठीक आहे. आता आधी काय करते मी? डेसिमल पॉईंट देऊन देते आणि त्याच्यानंतर काय देते? 0 पण देऊन देते. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन डिवाईड होते का? आधी तर क्वेश्चन करावं लागेल 0नेच करावं लागेल. 0 काही नाही. 18 - 0 18. ठीक आहे. आता इथं डेसिमल पॉईंट आहे. इथं पण डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा. काय येईल? वरचा एक 0 खाली येऊन जाईल 180. 180 आहे का? त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 168. ठीक आहे. 42 4 जा 168. सबट्रॅक्शन करा. काय होईल? 10 इथं करेल 7. 10 - 8 2 7 - 6 1. ठीक आहे. 1 - 1 0. परत काय येईल? 0 खाली येऊन जाईल 120. 120 आहे का टेबलमध्ये? नाही. 42 2 जा काय ते 84. स्मॉलर नंबर घ्यायचा 84. ठीक आहे. परत सबट्रॅक्शन करा. इथं काय होईल? 10 इथं राहील 1 कॅरी घ्यायची. 10 - 4 6 1 मधून 8 जाते का? परत नाही जात म्हणून काय घ्यायचं? इथं 11 - 8 काय होते? 11 - 8 3. ठीक आहे. 11 - 8 3. ठीक आहे. परत काय येईल? जो 0 आहे तो काय येईल? खाली येऊन जाईल. काय ते? 360. 360 काय येईल? 360 आहे का टेबलमध्ये? बघा 360 आहे का टेबलमध्ये? नाही. त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 336. ठीक आहे. मग काय येईल? 42 8 जा 336. मायनस करा परत. 10 - 6 4 5 - 3 2 आणि 0. परत काही 0 240. ठीक आहे. 240 आहे का? नाही. त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट नंबर काय येईल? हे इथं 5 210 0 3 आलं. आता परत काय येईल? इथं जो वरचा 0 आहे तो खाली घेऊन घ्यायचा म्हणजे काय येईल? 300. ठीक आहे. 300 आहे का टेबलमध्ये? नाही आहे. त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता येईल? 294 म्हणजे 7 न डिवाइड होईल 294. मायनस करा परत. काय येईल? इथं 10 - 4 6 इथं राहील 9 राहतील. 9 - 9 0 आणि इथं काय येईल? 2 2 - 2 0. परत काय होईल? 6 होईल. ठीक आहे. म्हणजे काय 6 0. आता 6 0 काय येईल? 42 1 जा 42. काय येईल आन्सर? 10 - 2 8 इथे करायचे 5 5 - 4 1. ठीक आहे.
आता 18 परत बघा काय होत आहे, जी आपली फर्स्ट प्रोसिजर आहे 18 राहिलं होतं आपली रिमाइंडर, तेच काय होत आहे परत रिपीट होत आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं याचा आपला डेसिमल फॉर्म झाला. ठीक आहे, म्हणजे काय येईल आन्सरमध्ये द डेसिमल फॉर्म ऑफ 18/42 इज 0.428571. ठीक आहे, समजलं एवढं. हे बघा हे आल्याचं असं आन्सर, याच्यावर काय येईल पूर्ण याच्यावर बार. ठीक आहे, म्हणजे हीच काय होत आहे, हेच नंबर परत रिपीट होत आहे. ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघूया. 3 नंबरचं काय आहे 9/14. इथं मी 14चा टेबल बनवून घेतलेला आहे. ठीक आहे, चला 14ने डिवाइड करा 9ला. 9 नंतर काय देते डेसिमल पॉईंट देते आणि काय देते 0 देऊन देते. ठीक आहे, आता 14 9ने डिवाइड होते का नाही, म्हणजे कशाने करावं लागेल 0ने. 9 - 0 9. ठीक आहे, इथं डेसिमल पॉईंट आलेला आहे तर इथं पण डेसिमल पॉईंट येऊन जाईल. ठीक आहे, आता ह्या परत 0 काय येईल खाली येऊन जाईल. 90 आहे का टेबलमध्ये नाही, कशाने डिवाइड होईल 14 6 84. ठीक आहे, आता मायनस करा काय होईल 10 - 4 6. इथं काय ते 8 8 - 8 0. परत काय ते 6 राहिलं 0 खाली येऊन जाते. ठीक आहे, आपली जशी डिव्हिजन असते तशीच करायची सेम मेथड वाईज. ठीक आहे, 60 आहे का टेबलमध्ये नाही, म्हणजे काय 14 4 56. ठीक आहे, आता मायनस करा इथं काय 10 - 6 4 तर राहिलं 5 5 - 5 0. परत काही वरचा 0 खाली येऊन जाईल 40. ठीक आहे, 40 आहे का टेबलमध्ये नाही आहे, 42 आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे काय 14 2 28. ठीक आहे, आता मायनस करा 10 - 8 इथे करा ते 3 10 - 8 2 आणि 3 - 2 1. ठीक आहे, 120 112 आला. आता परत 0 येऊन काय येते हे 120. ठीक आहे, आता 120 आहे का टेबलमध्ये नाही आहे, कोणता येईल मग 112. म्हणजे काय 14 8 112. काय येईल 10 - 2 8 आणि 0 0. परत काही 0 वरचा येईल, म्हणजे काय होईल 80 आहे का नाही. 14 5 17. परत का राहतो इथं 10 0 आला की काय होऊन जाते 100. ठीक आहे, आता 14 7 98. काय राहते 2 आणि हे बघा 10 - 8 2 आणि इथं काय राहते 9 9 - 9 0. ठीक आहे, 20 येते का 20 काय 14 1 14. इथं काय राहतो 6. ठीक आहे, म्हणजे काय होतं 6 0. आता बघा ही 6 0 कुठं आला होता आपला, हे इथं आलं होतं. ठीक आहे, म्हणजे काय होत आहे परत जो आपला कोणत्या नंबरने डिवाइड होईल आता नंबर 16ने 6ने. ठीक आहे, नाही 4ने डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल परत काय होते रिपिटेशन ऑफ तेच नंबर रिपीट येत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला काय इन द डेसिमल फॉर्म ऑफ 9/14 इज 0.8642857 ठीक आहे, त्याच्यावर काय येईल बार येईल, म्हणजे काय येईल रिपीट येत आहे आपला जो नंबर. चला नेक्स्ट बघूया. काय येईल 103ला 103/5 5ने 103ला डिवाइड करते. ठीक आहे, याच्यानंतर काय देते मी डेसिमल पॉईंट आणि 0 देते. ठीक आहे, हे बघा आता 5ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 5 2 10. काय येईल 10 - 0 - 0 0 1 - 1 0. आता काय येईल हा 3 खाली येऊन जाईल. ठीक आहे, आता 3 डिवाइड होते का 5ने नाही होत, म्हणजे कशाने करावं लागेल आपल्याला 0ने करावं लागेल. 3 5 0 0. ठीक आहे, म्हणजे -3 - 0 3. ठीक आहे, आता इथं डेसिमल पॉईंट आहे म्हणजे पॉईंट द्यावं लागेल. इथं काय 0 5 6 30.
0 - 0 0, 3 - 3 0, म्हणजे आपली रिमाइंडर काय आली 0 0. म्हणजे द डेसिमल फॉर्म ऑफ 103/5 इज 20.6. पण कोणते येतील -20.6, कारण आपला रॅशनल फॉर्म कोणता होता, कोणत्या फॉर्ममध्ये होता, मायनस फॉर्ममध्ये. ठीक आहे, समजला हा प्रॅक्टिस सेट. ठीक आहे, जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.